एक असा डायरेक्टर ज्यानं पिक्चरच्या शूटिंगसाठी 500 एकर मक्याची शेती केली. एक असा डायरेक्टर ज्यानं विमान स्फोट दाखवायचा म्हणून खरोखरचं विमान विकत घेतलं आणि त्याला पेटवून दिलं. एक असा डायरेक्टर ज्यानं ट्रेन ही रस्त्यावर दाखवायची होती म्हणून त्यानं रेल्वे अक्षरशः रस्त्यावर खरोखरची दाखवली. आपण बोलत आहोत ते म्हणजे क्रिस्टोफर नोलन. आता क्रिस्टोफर नोलन हे एक असं नाव आहे की बाकीचे तुम्ही पिक्चर जेवढे काय बघितलं असतील, बऱ्यापैकी पिक्चरचे शौकीन असाल तर तुम्हाला हे नाव माहीतच असेल. जरी नाव माहीत नसलं तरी याचा पिक्चर तुम्ही कुठला ना कुठला बघितलाच असणार आहे. स्टीफन स्पिलबर्ग असू दे किंवा आपले क्रिस्टोफर नोलन, राजामौली हे वेगळ्याच लेवलचे डायरेक्टर आहेत. दिग्दर्शन, लेखन हे त्यांची लेवलच वेगळी आहे. आता या व्हिडिओत आपण बोलणार काय त्यांच्या पिक्चरच्या शैली आणि त्यांचं वेगळं असं काय आहे. सुरुवात त्यांची पिक्चर झाली होती ते म्हणजे फॉलोइंग नावाचा पिक्चर, जो ब्लॅक अँड व्हाईट होता आणि एक सायकोलॉजिकल थ्रिलर. वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी ठरवलं होतं की त्यांना चित्रपटाचा दिग्दर्शक व्हायचं आहे, म्हणजे चित्रपट क्षेत्राशी रिलेटेड. तसं घरचं वातावरण पण होतंच, कारण त्यांचे वडील जे होते ते चित्रपटाशी रिलेटेड होते. आई ही इंग्रजी विषयाची शिक्षिका होती आणि जे त्याचे काका होते ते म्हणजे नासामध्ये होते. त्यामुळे कॅमेऱ्याशी देणं घेणं मिळतं जुळतं हे सगळं लहानपणापासूनच होतं. जसा त्यांनी पहिला पिक्चर बनवला फॉलोइंग, जो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता, $6,000 बनवलेला, बऱ्यापैकी हिट झाला, कमर्शियली चांगला हिट झाला. त्यानंतर पहिला पिक्चर ते घेऊन आले ते म्हणजे मेमेंटो. मेमेंटो पिक्चरमध्ये त्यांनी एक वेगळीच कला दाखवली आणि त्यातली सगळ्यात स्पेशल कला जी त्यांची फेमस झाली, ज्याच्यामुळं लोक त्या पिक्चरच्या प्रेमात पडली, ते म्हणजे त्या पिक्चरचं स्टोरी टेलिंग. आता पिक्चरचं स्टोरी टेलिंग हे नॉर्मली काय असते, एक कथा चालू होते आणि ती संपते आणि मधीच कुठंतरी एखादी फ्लॅशबॅक दाखवते. पण ह्या भादरानं काय केलं, ह्या पट्ट्यानं अक्षरशः सगळाच्या सगळा पिक्चर सुरुवात शेवटला दाखवली आणि शेवट सुरुवातीला दाखवली. म्हणजे ह्यानं वेगळंच करून टाकलं आणि त्याच शैलीच्या प्रेमात लोक पडली. त्याच्याचमुळं लोक आज पण त्याच्या पिक्चरची वाट बघते. त्याच्यानंतर त्या पिक्चरमध्ये बऱ्यापैकी तो हिट झाला, लोकांना माहीत झाला. त्यानंतर त्याच्यावर जो इन्फ्लुअन्स होता तो स्टार वॉर्स पिक्चर असू दे किंवा स्पेस इन ओडिसी यासारख्या पिक्चरचा त्याच्यावर इन्फ्लुअन्स होता. त्याचा आणखी एक पिक्चर होता क्रिस्टोफर नोलन यांचा, इन्सेप्शन पिक्चर. इन्सेप्शन पिक्चरची स्टोरी लिहायसाठी त्यांनी 10 वर्ष घालवली. 10 वर्ष. त्याच्यामध्ये एक झिरो ग्रॅव्हिटीवाला एक हॉटेलमधला फायटिंगचा सीन होता. त्या सीनसाठी त्यांनी इझिली CGI VFX केलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही. त्यांना CGI VFX हे आवडतच नाही, म्हणजे कम्प्युटर जनरेटेड इमेजेस अजिबात आवडत नाही. त्यासाठी त्यांनी एक रोटेटिंग म्हणजे फिरणारे असा एक ब्लॉक बनवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सीन घेतले. ते खरोखर ॲक्टरसाठी हे खूप अवघड होतं, पण त्यांना तेच आवडतंय. कित्येक वेळा नोलन यांनी सांगितलं की त्यांना VFX आणि CGI हे आवडत नाही. म्हणजे इतकंसं खरोखरच ऑप्शन नसेल तर त्यावेळी ते जातात, पण त्यांना रिअल जे काही लोकेशन असतं, रिअल सिच्युएशनच ती कॅमेऱ्यामध्ये कैद करायला आवडतं. त्यासाठीच त्यांनी जे मी तुम्हाला म्हटलं 500 एकर मक्याची शेती केली, ते त्यांनी इंटरस्टेलर पिक्चरसाठी. आता त्या पिक्चरची स्टोरी काय होती, पूर्ण म्हणजे सगळा नाश झाला आहे युनिवर्समधला आणि पृथ्वीवर राहण्यासारखं काहीच नाही आहे. आणि त्यामुळे पृथ्वीवरली लोक, जी काय ॲस्ट्रॉनॉटची टीम आहे ती आणखीन एक ग्रह शोधत आहेत. आता जी ग्रह शोधायला जात आहेत तिथं ती ॲस्ट्रॉनॉटची टीम असते. त्यासाठी त्यांना जो सीन घ्यायचा होता, तिथं सगळी जी लोक मक्का खाऊन जगतायत, त्यासाठी मोठंच्या मोठं मक्याचं शेत दाखवायचं होतं. त्यासाठी या भादरांनी 500 एकर मक्याची शेती केली आणि मग त्याच्यामध्ये गाडी फिरवून तो सीन घेतला. याला म्हणायचं डेडिकेशन, नादच खुळा. त्याच्यानंतर टेनेट पिक्चरमध्ये, आता टेनेट पिक्चरमध्ये यांना काय दाखवायचं होतं, एक विमान असं जातं आहे आणि धडकतं आहे आणि त्याचा स्फोट होतो आहे. कोण तर म्हणाल की हे CGI VFX करूया आणि विषय मिटवून टाकूया, ग्रीन स्क्रीन ब्ल्यू स्क्रीन करूया. पण पट्ट्यानं ते काही केलं नाही. खरोखर एक बोईंग 707 हे एक विकत घेतलं, मोठ्याच्या मोठं विमान विकत घेतलं आणि त्याच्यानंतर ते विमान धडकवलं, त्याचा स्फोट केला. म्हणजे याचं डेडिकेशन बघताय का तुम्ही. लोक याला खुळ्यातच काढतात ह्या गोष्टीसाठी. त्यानंतर तुम्हाला आता ते डार्क नाईट ट्रायोलॉजी ती माहीत असेल तुम्हाला, बॅटमॅन ट्रायोलॉजी ती डार्क नाईट, त्यातला एक हॉस्पिटलचा ब्लास्टवाला सीन असू दे किंवा जोकर जो स्टेडियम जो उडवतोय तो सीन असू दे, ते खरोखर त्यांनी ते ब्लास्ट केले होते. आणि त्याच्यानंतर इन्सेप्शनमधला आणखीन एक सीन, जी ट्रेन येते ना रस्त्यावर, तो सीन काही लोकांना आता ते CGI वाटणार आहे, पण नाही. त्यांनी काय केलं, एक ट्रकचं इंजिन घेतलं आणि त्याला बाहेरून सगळं त्यांनी असं पद्धतीनं त्याला डिझाईन केलं की ती पूर्णपणे ट्रेन वाटली पाहिजे. म्हणजे ट्रेनचा आउटर दिला आणि आतमध्ये इंजिन जे लावलं ते म्हणजे ट्रकचं लावलं आणि मग ते रस्त्यावर फिरवलं त्यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला बॅटमॅनमधलं तो चेसिंगवाला सीन आठवत असेल, त्याच्यामध्ये त्यांनी जो सीन घेतला होता तो चेसिंगवाला, ते खरोखर सीन होता. ते त्यांनी मिनिएचर वापरले होते. मिनिएचर म्हणजे मोठी जी कार आहे ते छोट्या गाड्या आपण वापरून, पण सीन खरे होते. आता हा त्यांना एक मोठा किडाच आहे. त्यांना CGI आणि VFX आवडतच नाही. त्यावर त्यांचं पर्सनल मत असं आहे
की जे काय ॲक्च्युअलमध्ये कॅमेऱ्यात आपण कैद करतोय ते लोकांना खरोखरचं फील होतं आहे. पण जेव्हा तुम्ही CGI VFX वापरताय त्यावेळी कुठंतरी लोकांना माहीत असते की हे खरं नाही आहे. आणि मला लोकांना ना एक एक्सपिरियन्स द्यायचा आहे, एक फील द्यायचा आहे. त्यानंतर डनकर्क असू दे किंवा टेनेट असू दे, यासारखे बऱ्यापैकी भले मोठे पिक्चर जे आले ना, त्यातल्या सगळ्या पिक्चरमध्ये ह्यांनी मोस्टली रिअल सिच्युएशन घेतल्या. तर हे होतं माझं विश्लेषण ख्रिस्तोफर नोलन यांच्याबद्दलचं. बाकी तुम्ही ख्रिस्तोफर नोलन यांचा कुठला पिक्चर बघितला आहे आणि कुठला पिक्चर तुम्हाला त्यातला आवडतो आहे हे नक्की कॉमेंट करा.